नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका. कुवत मेंदूला जास्त पैसा मिळाल्यामुळं दूध पाजणारी आई का सांभाळायची हा प्रश्न सडेल मेंदूच्या माणसांना पडला. मग त्यांनी ती आई वृद्धाश्रमात घातली. तुम्ही सगळ्या वृद्धाश्रमांचा सर्वे करा, अजून धोत्रावाल्याची आणि पायजामावाल्याची आई वृद्धाश्रमात नाही, पण बेल्ट लावून इन करणाराची आई त्याच्या बंगल्यात नाही. हे कधी तपासा. शेतकऱ्याची बायको सासऱ्याला शिव्या देईल शिव्या, पण उपाशी झोपवणार नाही. शिव्या देईल ते माणूस शेवटी. कुठंतरी त्याला पश्चाताप होतो, कुठंतरी त्याला रागाची उत्पत्ती, क्रोधाची उत्पत्ती होते. कामाचा लोड आला, कुटुंबामध्ये अडचणी आल्या, माणसाला रागा होणं साहजिकच आहे. एखादी सून शेतकऱ्याची बाई आहे, मुलाचा डबा लवकर करायचा आहे, पोरग रडायला लागलंय, गॅस संपत आलाय, पाहुणे दारात बसले, त्यांना चहा करायचा आहे, अशा वेळेस तिच्या वाणीतून शब्द सुटणं साहजिकच आहे. कारण मुलगा रडतोय, त्याचा डबा करायचा आहे. सगळ्याच उपाधी आहे. संसार म्हणलं का उपाधी आहे. पण एवढ्या काळातून ती सासऱ्याचा चहा 8चा 9ला देईल, पण देणारच नाही असं नाही. कुणाची बायको ती? गरीबाची. लखपतीची बायको चहा देण्यापेक्षा त्यांना घरात ठुतच नाही. कुत्र्याला बिस्किट आहेत काय, नालायकांच्या बापांना भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडी धिंडत त्या कुत्र्या बरोबर. हो, काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, वार गेलं तिच्यावर. टॉमीशी गप्पा हाणते, टॉमीशी. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. याच्यामुळे वृद्धाश्रम वाढले. महाराज परत नीट वाक्य आहे का? मग ज्ञानोबरायचं म्हणणं आहे आईबाप हेच तीर्थ, आणि तुकोबरायचं म्हणणं आहे चंद्रभागाचे तीर्थ. आता दोन्ही महत्व पटवून देऊ. आईबाप जर तीर्थ नसते तर 1.25 लाख प्रदक्षिणा वडाला घातल्यामुळं विठ्ठलपंत परत आले आणि 4 रत्न जगाला मिळालेच नसते. यावर तुमचं मत काय? परत नीट आहे का? 1.25 लाख प्रदक्षिणा वडाला घातल्या, वडाला 1.25 लाख, आणि नंतर सिद्ध विठ्ठलपंत घरी आले, 4 मुलं झाले. महाराज 4 मुलं एका आईला झाली, 3 मुलं झाली आणि 1 मुलगी झाली. महिला मंडळ भिकारणीचं पोरग रडायला लागलं तरी आपण त्याला घरातून बिस्किट देतोय. भांडे घासलेलीचं मुलगा रडायला लागलं तरी माणसं त्याला कडेवर घेऊन गाल ओढतात. पण या जगात ही आई अशी झाली महाराज, या आईनं 4 मुलाला जन्म दिला, 2-3 मुलं आणि 1 मुलगी. पण जगातल्या एकाही माणसानं त्यांच्या पाठीवरून कधी हात फिरवला नाही, का त्यांना कधी गालाला ओढून मुका घेतला नाही. अरे गाल ओढायचं जाऊ द्या, मुका घ्यायचं जाऊ द्या, चांगले शब्द सुद्धा त्यांच्या कानावर कधी पडले नाही. अरे शब्द मारू द्या, भीक मागायला दरवाज्यात गेले तर त्यांना भाकरी सुद्धा मिळाली नाही. ज्या 4 मुलांना समाजानं भाकरी दिल्या नाहीत, त्यांचा 1 मुलगा विश्वाचा गुरु ठरला, 1 मुलगा जगाची आई ठरला, एक मुलगा ब्रह्मदेव ठरला, आणि 1 मुलगी आदिशक्ती मुक्ताबाई ठरली. काय मुलं ठरली महाराज? 1 मुलगा असा ठरला, कुणी कडेवर घेतला नाही, कुणी पाठीवर हात फिरवला नाही, कुणी बिस्किटचा पुडा दिला नाही, कुणी गाल ओढून प्रेमानं बोललो नाही. तो विश्वाचा गुरु ठरला. विश्वाचा गुरु स्वामी निवृत्ती दातारू. म्हणजे विश्वाची गुरु कोण ठरले? निवृत्तीनाथ. जगाची आई ठरले ज्ञानेश्वर महाराज, ब्रह्मदेव ठरले सोपान काका, आणि आदिशक्ती कोण ठरली? म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, समाज ज्यांचा छळ करतो त्यांचं देव कल्याण करतो. मरेपर्यंत पाठ करून ठेवा घरात वाक्य. आणि समाज ज्यांचा उद्या करतो त्यांचा देव गेम करतो. माऊलीला समाजाने त्रास दिला, जगाची आई. लोकांनी गाथा पाण्यात टाकला, जगद्गुरु. जवळच्यानी त्रास दिला, छत्रपती. तुम्ही अभ्यास करा. इंग्रज गेल्यापासून दर 5 वर्षाला 288 आमदार. त्याला वर्ष झाले जवळजवळ 70. आता
5 7 35 किती निवडणुका झाल्या तेवढ्या पहा, एकाला तरी विमान आलं का? करा ना कॅल्क्युलेशन तुम्ही. का? समाजानं त्यांचा उद्या केला, पण देवानं विमानात स्वीकार नाही केला. पण बायको अन्न पाण्या वाचून गेली, दावणीचा बैल बिगर पाण्याचा गेला, पोरगा औषधा पाण्या वाचून गेला, ब्रह्मांड नायक न्यायला आला. ज्या ज्या सुनांनी सासांचा छळ केलाय त्यातली कोणती सून तपासा तुम्ही, पागल झाली ती. पागल. ती मांजरीला शेदी ती, कुत्र्याला शेदी ती, ताटलीला लाथ हाणती, तांब्याला वालगाडी ती, पिसळली ती. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर स्लॅब टाकले, सगळे सर्व्हिसवाले रिटायर झाले, पागल आहेत. कुठेही तपासा तुम्ही, त्याची भरमिष्ट झाली मेंदू. नुसते गार्डन मध्ये खडे आणत्या, खड्यावर खडे, खड्यावर खडे. याला एक वाक्य सांगतो तुम्हाला, माना नाही तर नका मानू महाराज, पण देवाच्या जे जवळ गेले त्यांचं कल्याणच झालं. तुम्ही अभ्यास करा. आतापर्यंत इंग्रज गेल्यापासून सगळ्यांना वनवास आला. ज्ञानोबाला वनवास, तुकोबाला वनवास, रामाला वनवास, कृष्णाला वनवास, प्रभू रामचंद्राला वनवास, ज्ञानोबाला, शेतकऱ्याला तर पहिल्यापासून वनवास आहे, त्याचा काय विषय नाही, त्याचं नावच फार्मर आहे. शेतकऱ्याला इंग्रजीत काय म्हणतात? फार्मर. त्याचं नावच फार्मर आहे. त्याला नाव सुद्धा किती निवडून दिलं भारी, फार्मर. शेतकऱ्यावर तर पहिल्यापासून वनवासी. पण ह्या महाराष्ट्रात एकच माणूस आतापर्यंत झाला होता का त्याला वनवास नव्हता, आमदार. त्याला सुद्धा मागच्या 1.5 महिन्यात आला. इथून हलायचं नाही, इथून हलायचं नाही, याला लघवी करून आण रे, इथून जाऊन द्यायचं नाही. अर्थ मला मी कपडे नाही आणले, नंतर पाहू, इथं थांब, इथं थांब. आणि गावात कार्यकर्ते पेटाव झालं, अरे हे जाऊ आपला नाही त्यांचा झाला, हे जाऊ 4 दिवस लोक गावात धूर काढीत होती. कोण दिवस येईल काही नाही द्यायचा. 700 वर्षापूर्वीची भाषा आहे ती. ती कुठे कधी खोटी ठरत असती काय? गमेंट कधी मग काय संतांची भाषा खोटी ठरते काय? ती कालची नाही, आजची नाही, 700 म्हणजे ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे. 25 बाया शनी निघतील कीर्तनात, आत्ता माया पुढे बसेल का? तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत अशा 25 आहेत पुढे बसेल. लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका, मी नाव संगत सांग. महाराज लग्नातले मामा सुद्धा बदललेत. आता सक्का मामा वारला, आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय आपल्याकडं, गुरु मामा. पुढं सापडला काय ना दरिद्रीला तो गुरु मामा, असा लॉन्स मध्ये भोंगळा करून हल्ला पाहिजे गुरु मामा. अरे मामा तो मामाच, पण बदलला का? 700 वर्षाचं वाक्य जन हे कीर्तनाचा करंट लागलाय. करंट लागल्यावर मजा राहत नाही. ज्ञानोबा राहायचं म्हणणं आई वडील तीर्थ आहे, तुकोबा राहायचं म्हणणं आहे चंद्रभागा तीर्थ आहे. आता हे दोन्हींची जुळवणी असं करू. पंढरपूर हे जरी वैकुंठ असलं, जरी शब्द वापरलाय म्या, पंढरपूर हे जरी वैकुंठ असलं तरी त्याची निर्मिती आईबापाच्या सेवेमुळे झाली. पुंडलिकानं जर आईबापाची सेवा केली नसती तर विठू पंढरीला आला नसता, मग ते वैकुंठ झालं नसतं. म्हणजे शेवटी ज्ञानोबा राहायचं जे म्हणणं आहे तेच म्हणणं तुकोबा राहायचंय. चंद्रभागा माझी आईच आहे आणि पुंडलिक माझा बापच आहे. मग आई बापाची सेवा हेच तीर्थ आहे. 108 तीर्थ आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. आता कीर्तन सुरू झालंय, दरिद्रेवानी कीर्तनाला बसायचं नाही. ते तोंड सोडून द्या, दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, तंगडेवर करा, गुडघे फाकवा, यायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. ते कीर्तनाला बसलो भामटेवानी बसायचं नाही. आणि तसंच मी आला मग काय गॅरंटी तर असंच करायचं. मला इथं नाचले पाहिजे, अवलादी डांबरीवर नाचत्या, बाई वाड्यावी आणि राहतो भाड्याच्या घरात.
सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही तुझ्या बापाचाच नाही तर सोनू कसा? मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैनवर वड इथे नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. कीर्तनाला सुरुवात. चिंता बिंता काहीच करायची नाही. कारण का आपण येताना काही हाणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि जे नाही इकडे इकडे कोपऱ्यात जागा आहे अजून महिलांना इकडे जागा आहे. गेलं बॉम्बला आता मध्ये 2-2 मिनिटं विक्षेप नका देऊ आम्हाला. आले तिथंच बसा. आता हा मधला पट्टा भरूनच काढा. आता नको येऊ देऊ पुढं. बरं आता हे तिथंच बसून घे मधल्या फटीत. ते तुझे मागचे मधले याच्यात बसून घे तिथंच. हा इकडे येऊन नको देऊ आता. बस आता संयोजक बियोजक निवांत व्हा आता. गेलं बॉम्बला आमचे 5-10 मिनिट. महत्वाच्या मुद्द्याला विक्षेप नाही चालत. आई वडील तीर्थ आहे. बस फायनल झालं. पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरा मुद्दा मला तुमच्या पुढे मांडायचा आहे. चिंता करायचं काहीच कारण नाही. आपण येताना काही आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही नाही सुची नाही. आपण बांध करून वाढवली, त्यांना ठेप लावून इकली, काय फाफळीट. आपण पाणी घालून दूध विकायचं, त्याने पाणी टाकून प्यायचे. मग वासरूत प्यायलेलं काय वाईट? हाय पितोच आहे. मग उपयोग काय त्याचा? आपला पोरे आपल्याला विचारितोय काय केलंय माझ्यासाठी. आता आपण केलं ते सांगायचं का? बाप म्हणलं मारली जखम्या, मग आता करीन काय? चिंता बिंता नावाची गोष्ट सोडून द्यायची महाराज. कधी चिंता करायची नाही. वाक्य सांगा. कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप. तो राजाचा रंकाही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. त्याच्या मनात आलं तर रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो. आणि सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो. आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडीखाली मरू शकतो. देवानं स्वतःचा बाप सोडला नाही. स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर मारला आणि फडफडणारा जटायू स्वतःच्या मांडीवर मारला. दशरथ बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. दशरथ बायकोच्या मांडीवर मेला आणि देवाची बायको पळवणारा त्याच्याजवळ मेला. रावण मारायला रामाजवळ आणि दशरथ मारायला बायकोच्या जवळ. देवानं बाप सोडला नाही स्वतःचा. तुम्हाला कोण सोडील? त्यामुळे चिंता बिंता काही करायचं नाही. कोण दिवस येईल का असं फक्त रिलॅक्स राहायचं. देव ठेवील तसं राहायचं. ज्या दिवशी किक बसेल त्या दिवशी जायचं. डोक्याला ताण करायचा नाही. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तू पप्प्याची बिस्किटं खातीन, तू काय पप्प्याची चिंता करती? पप्प्यामुळं तुला भाकरी नाही, तुला कोण पुशित? मग ती माझ्याशिवाय पप्प्या राहत नाही. पप्प्या राहतोय काय खाती? काय घेणं नाही ह्या जगाला. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. तुम्हाला वाटतं आम्हाला लई लोक मानित्या? पागल आहेत तुम्ही. काही लोक म्हणतात मला लई लग्नपत्रिका येतात, मला लई फोन येतात, मला लई लोक मानित्या. सारखं मला हिंडावं लागतं. भरमिष्ट झाला तू. तुझ्या डोक्यात फरक झाला येड्या. लोक भरतं कामापुरतं वापरी. त्या लोकांना काय घेणं? उद्या उलासलाय बी तू. काय म्हणते बा मला 5 वाजता लई मित्र फोन करत्या 5 येतो म्हणून. 5 यायचं बंद करतोय. मौतीला सुद्धा येणार नाही. लोकांना काय घेणं नाही. हो फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव. उमेदवार पाडला एकटा घरी आला, कार्यकर्तेच गायब. ते दुसऱ्याच्या गुलालात गेले जिंदाबाद. काय घेणं नाही लोकांना. हो काही घेणं नाही. जगाचा बाप डोंगराखाली दाबायला गेला तर एकही गवळी थांबला नाही. त्यानं करंगळी लावली तेव्हा बाकीचे सावध झाले. मग म्हणले देव आमचा कृष्णाची. आणि तेव्हा एकही थांबला नाही. लोकांच्या नादी लागू नका. तुम्हाला वाटतं आम्हाला लई लोक मानिता? तुमच्या डोक्यात फरक झालाय. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोहते. ते दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चुलीत आहे. पुढे जाऊन सांगा तुपाच्या डब्यात तूप येतं त्याचा मुक्काम कपाटात आहे. तूप निघून गेलं का त्याला तार आहे तार. आणि तो खुटीला आहे. ज्याला येईन त्यानं भरायचा. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. हो 99% लोक म्हणले तुकाराम महाराज गरीब होते. डोक्यातून काढून टाका. जगातलं पहिलं पांडुरंगाचं मंदिर तुकोबारायाने बांधलंय. आणि आळंदीचा गाभाही तुकोबारायाने बांधलाय. आळंदीच्या मंदिरातला समाधीचा जवळचा जो गाभारा आहे तो कोणी बांधलाय?
तू कर मार दे माझे ते आपल्या अर्धवट पोथ्या वाचायच्या हे नाही ना हो नाही जिला सुन नाही ती तर लई टाकल्या फोडी ती माझ्या डोळे देखत आणायची आण ना आण ग बयान तुला अजून सुनाचा झटका माहित नाही वैशाखा सुना आली का जास्त तू दिंडीत निघलीच हो महिला म्हणलं पटकन उत्तर द्या भावाची पोरगी तुम्ही भावाची पोरगी तुम्ही करून आणली तुम्हाला आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून आधार जिनं आणली तिची मुलाखत घ्या जिनं भावाची पोर करेल ना तिची गाठ घ्या तू आण झोडाय माणूस मिळाला तिला विचारा ना धाकट्याचं लगीन करते का तसा देवाला सोडीन पण नाही भावाची पोरगी करायचं टाळावा कधी बी आता जुळत आलं संकोनचं तर त्याला कीर्तन संपल्या फोन करा भाऊ कोणलाही दे कारण भावाची पोरगी जर केली महिला मंडळ विनोद नाही भाऊ हा काही झालं तर मुलीचीच बाजू घेणार तो बहिणीची बाजू कशी घेईल त्याला जवळची मुलगी आहे उद्या भांडण झालं होतं म्हणतो माझ्या गुड्डीचा दोष नाही माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला नाही गुड्डी माय पहिल्यापासून गुड्डी हुशाराची माय गुड्डीची नाही आण गुड्डी कॉलेजला जरी होती 3-3 दिवस पळून जायची पण गुड्डी कोणाला माहीत सुद्धा होती माया गुड्डी पायी 3 पोरांनी भाषा घेतल्या पण गुड्डीला घम नाही गुड्डी माई पहिल्यापासून आणि आता बहिणीला सुद्धा माई गुड्डीच गोळ्या देऊ शकते आणि बऱ्याच बहिणींना गुड्डीनं गोळ्या सावध व्हा महाराजांची भाषा आहे अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्दाने आणि चिंता विंता करायची नाही वाया कॉलेजच्या पुरी बिरी दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे मटका लावणारी आकडा वाढ उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही येत मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं गायक वादक गुणजन मंडपाली बचत गटाच्या वाया महिला आघाडीच्या वाया कॉलेजच्या पुरी बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी प्रियकराच्या प्रियशीच्या भावाचा मार खाणारी पोरं गायक वादक गुणजन कार्यकर्ते मटकेवाली आकडेवाली सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनात पहिलं कौतुक करावं तर ह्या कार्यक्रम संयोजक मंडळीच्या अध्यक्ष संचालकांचं सगळ्यांचं आज 16 वर्षापासून चाललेला फेस्टिवल आहे 16 वर्षापासून 16 वर्ष परंपरा टिकवली हे सगळ्यात कौतुक करण्याची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट हा सामाजिक कार्यक्रम आज तरी काळाची समाज संपला आता ह्या मंडळाच्या 16व्या फेस्टिवलला 100वा 16वा फेस्टिवल आपल्याकडून व्हावा अशी देवाकडे प्रार्थना करू आणि आता समाजाची बांधिलकी म्हणून आता काही गोष्टी केल्याच पाहिजे आणि सगळ्या गोष्टी सरकारनं करायच्या नसतात ही लोकांना काय झालंय सवय लागली या डांबरीओ रा उभे आणि आडवा गाड्या काम नाही तुम्हाला काही झालं का गाड्या आडवा गावात लाईट नाही गाडी आडवायचा काय संबंध तू आहे वायरमॅन आहे तुला भेजा बिजा आहे का काही गावात नळाला पाणी आलं नाही डांबरी काला आडीतो तू गावात सरपंच आहे कमिटी आहे तिकडे झक मारा ना काय झालं मूर्ख माणसांना समाजात किंमत आली त्याच्यामुळे चांगल्या माणसाला त्रास झाला राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ उभं राहायला पट्ट्या झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे काय उपयोग काय झालंय गडी नाही गडी द्याखणालय पण गडी नाही काय गडी द्याखणालय कोण नाही वाटते त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना काय झालंय नीट ऐका दाणे नसणार कणीस माणसं नसणार गाव आणि ज्ञान नसणार जगणं सारखंच आहे गावात सगळ्या सुविधा आहे फक्त माणसं नाही बाजरीचा कणीस 1.5 फूट आहे फक्त दाणे नाही काय उपयोग त्याचा उसाला आलेला तुरा शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड गाईच्या काशीतलं गुचिड गाळात असणारा बिडूक पाण्यातला मासा काय उपयोग आहे त्यांचा
त्यामुळे ह्या मंडळाला कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. गायक वादकोणी जनमंडपाले माय सिस्टीमाले या सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि ह्या फेस्टिवलच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना सामाजिक बांधिलकी म्हणून या अध्यक्ष साहेबांनी एवढं मोठं नियोजन केलं. त्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे तुम्हाला सुख मिळवायचं आहे. आता तुम्ही सुख कशाला समजलेत? गाडी बंगला सुखी आहे बा, हा पागलपणा आहे. बंगल्यात जे राहतात झोपायच्या गोळ्या आहेत त्यांना. झोप रे भो झोप. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काय भांडे घासणारी बाई भांडे धुवून 3ऱ्या मजला चढती. बंगल्यावाल्याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनच खाली येते. मनक्यात गॅप, डोळ्याला अंधाऱ्या त्या. अगं तू जगती तरी कशाला? जर त्यालाही मोकळं करीन तोही गुतून तुला, त्यालाही दुसरी